नमस्कार, सुस्वागतम, वेलकम. कशा आहात सगळे? बरे आहेत ना? काल मी तुम्हाला इडलीचा आटा दाखवला होता. त्याचं रात्री मी तुम्हाला डोसे पण बनवून दाखवलं होतं. पण जो रात्री मी पिसून ठेवलं होतं ते आता कसं झालं ते तुम्ही बघू शकता. हे बघा, हे बघा. आता हे आपलं भुगलं आहे, मस्त फुगलेलं आहे बघा. हे बघा किती छान फुललेलं आहे, तुम्ही बघू शकता. बघा किती मस्तपैकी फुललेलं आहे पीठ. ह्या पिठामध्ये आता आपल्याला हे बघा एकदम छान फुललेलं आहे. जसं मी बनवलं तसं. आता हे तुम्हाला फोनमध्ये जरा ब्राऊन दिसतं या, पण व्हाईट आहे तसं बघायला गेलं तर, कारण उजीर आहे ना. एक मिनिट मला दाखवते बघा, एक मिनिट. हे बघा फोनमध्ये पण बघू शकता तुम्ही, मस्तपैकी आटा आहे. हे बघा चांगला फुलायला आहे. आता ह्याला जेवढा फिटायचं तेवढा फिटायचं आणि बाकीचा फ्रीजमध्ये ठेवून द्यायचं. जेवढा पाहिजे तेवढा घ्यायचा, बाकीचा फ्रीजमध्ये ठेवून द्यायचं आहे आपल्याला. चला, जेवढं पाहिजे तेवढं मी एका टोपात काढते. टोप थोडासा खंगळून घेते. कोणतीही गोष्ट खंगळून घ्यायची कधी बी. आता हे बघा, जेवढं पाहिजे तेवढंच घ्या आणि तेवढंच मीठ टाकायचं आहे आपल्याला. हे बघा, वा, हे बघा. हे जास्त नाही घ्यायचं आपल्याला. तर ह्याच्यामध्ये आता आपल्याला मीठ टाकायचे. जेवढं लागते तेवढंच मीठ टाकायचं, जास्त मीठ टाकायची गरज नाही. हे बघा, हे मीठ टाकलं बघा, ठीक आहे. त्याच्यानंतर त्याला चांगलं फिटायचं. मीठ टाकल्यानंतर फिटायचं, पाणी लगेच नाही टाकायचं. त्याला एक 5-10 मिनटं चांगलं फेसायचं, चांगलं फिटायचं. हे बघा, असं चांगलं फिटायचं, ठीक आहे. तो पण आपण हे पीठ आपण फ्रीजमध्ये ठेवून द्यायचं, राहिलेलं पीठ. चला, आता दूध आपण चहा बनवूया. दूध घेऊया. हे बघा, दूध घेऊ. मस्त पैकी थोडंसं पाणी टाकू, चांगलं उकळून येतं हे करायचं आहे आपल्याला. जेवढं फिटन तेवढं चांगला. हे बघा, मस्तपैकी एकदम आटा झालेला आहे. आता ह्याच्यामध्ये आपल्याला पाणी वाटायचं आहे. 1 2 पाया वाटल्यात बघा मी पाणी. आता ह्याला मला इडली बनवायला सांग काय, मला डोसा बनवायचा, डोसा. हे बघा, तुम्ही पण दमाने करा, माझ्या पण सांगा आता. हे बघा, हे बघा, सर साईडचं सांगा तुम्ही पुसून घेतलं. हे बघा, मस्तपैकी एकदम फिटते मी. छान. अजून थोडंसं किंचित पाणी होतं, आपण घट वाटतंय मला. हे बघा, मस्तपैकी बघा, असं पाहिजे ना, ठीक आहे. चला, ह्याच्यामध्ये आपल्याला उत्तापा बनवू शकतो आपण, खूप काय 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 बनवू शकतो एकदम. आता चहा ठेवला मी एका जागेवर. हे बघा, चहा ठेवते, त्याच्यामध्ये साखर बिरकर सगळं टाकते. आता यस आलाय आणि खरं सांगायला गेलं तर हे झोपलं आहे. त्याच्या आधी मला खायलाच कसं वाटायला लागलं, पण मला भूक लागली तर मी खाऊन घेते पटापटा, ठीक आहे. तर आता डोसे मी पहिलं खाते, मग येसला उठवते, येसला पण देते गरम गरम डोसा खायला एकदा, ठीक आहे. कारण की का मस्तपैकी मी पीठ बनवलं, तुम्हाला पण दाखवलं. त्याचं पिठाचं रेसिपी कशी असते कशी नसते पण तुम्हाला दाखवले. डिस्क्रिप्शन बॉक्सला लिंक टाकते, तर सगळ्यांनी ते व्हिडिओ जाऊन बघा आणि मग तुम्ही डोसे करून बघा. ते तुम्ही माझा खरंच मी तर खूप छान शिकवलं. आता हे बघा, तवा चांगला तापून द्या मस्तपैकी, ठीक आहे. चला, आता तुम्ही डोसा बघा. हे तवा आपला चांगला पुसून घेतला मी, धुतला. कारण की काल कसं मी बनवला होता, तर गरममध्ये मी कधी तवा धुत नाही. तर आता आहे ना, मी आता धुवून बिवून पुसून बिसून ह्याच्यावर ठेवला बघा. आता तुम्ही बघू शकता, एकच पळी वाटते बघा मी, एकच पळी बघा, किती एकच पळी बघा. नंतर ह्याला बरोबर असा गरा 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 बिंगरी कशी फिरती तसं फिरवायचं, गरा 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 बघा. आणि खरंच तुम्ही माझ्याकडे मसाला घ्यायला या, तुम्हाला मी डोसे खायला घालणार. पण यायच्या आधी 2 दिवस आधीच सांगा की ताई आम्हाला तुझ्याकडे डोसा खायला यायचं आहे. तर नक्की तुम्ही लाईक करा, व्हिडिओ शेअर करा आणि माझ्याकडे डोसा खायला या. आता ही मक्कन आहे, तर ही मक्कन ह्याच्यावर मी लावणार आहे, ठीक आहे. हे मक्कन संपलं होतं, पण थोडंसं मक्कन जाऊन आणलं, छोटंसं पॅकेट. कारण मला कळत नाही ना ते ऑनलाईन बुकिंग करणार, तर येस करेन ना. हे बघा, किती मस्त एकदम डोसा बनणार. एकदम फास्ट वर्क केला आहे. आणि जर तुम्हाला माझ्याकडे यायचं मसाला घ्यायचा असेल, साईटला नंबर टाकते, त्या नंबरवर मला कॉन्टॅक्ट करा, व्हॉट्सअप मेसेज करा. व्हॉट्सअप मेसेज केल्यानंतर तुम्हाला हळद घ्या, मसाला घ्या आणि मला सांगा तुम्हाला काय खायचं आहे. चीज पराठा खायचा आहे का डोसा खायचा आहे,
ठीक आहे, का सँडविच खायचं आहे ते नक्कीच सांगा कमेंट बॉक्समध्ये. ठीक आहे, तर तुम्ही माझ्याकडे मसाले घ्यायचा, पण मसाल्याचे पहिले पैसे पाठवायचे नाही तर लोक काय करणार की हा मी येतो 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 आणि याच्या नावाने ते होणार येणार नाहीत काहीच नाही. तर त्याच्यापेक्षा मी पहिले पैसे घेते, मसाल्याचे पहिले पैसे तुम्ही पे करायचं. ठीक आहे, तर चला आता ही डोसा झालेला आहे, चहा पण झालेला आहे मस्तपैकी एकदम. वाव, यमी यमी डोसा झालेला आहे. तर मी ह्या डोस्याला आज मी पलटी मारणार आहे. ठीक आहे, मला हा कडक डोसा नाही पाहिजे कारण मी ह्याला मक्कन टाकले, तर मला हा डोसा थोडासा नरम पाहिजे जरा, कारण ह्याच्यावर मला थोडंसं चीज टाकायचं आहे. थोडंसं मी ह्याच्यावर काय केलं मी चीज टाकते. आता मला एक चीजची तूप घेते आणि जसं मला खायचं तसं मी खाते एकदम चहा संग. ठीक आहे, तुम्ही पण बघा. आता मी हा पलटी मारलाय, 1 मिनिट. चला, ते पलटी मारलाय तर मी ह्याला आता मी उठाणा करते. हे बघा, वाव, यमी यमी. हे बघा, आता चीज मी हे तूपचं चीज आणलेलं आहे मी, कारण येस आलाय म्हटलं मला येसला खायला घालणं गरजेचं आहे ना. माझा मुलगा आहे ना किती केलं तर बरोबर आहे का नाही. तर हे बघा, एका एडायची ही माया. हे बघा, हे आहे चीज. काय आहे? चीज डोसा. हे तुम्हाला मी शिकवते. हे चीज घासते मी आणि चहा संग तुम्ही मस्त आनंद घेऊन खाऊ शकता. हे बघा, मी जास्त नाही टाकलं. ठीक आहे, जेवढं टाकते तेवढंच खाते मी. ठीक आहे, हे बघा. आता जसं तुम्ही बघू शकता, बघायला पैसे अजिबात लागत नाही. चहा घेते मी आणि त्याला फक्त झाकायची पण गरज नाही, काहीच नाही एकदम. तर मी हे चहा ओतून घेते, आनंद घेते. मुलगा आलाय म्हणून मुलाचा सांगते. तर हे चहा घेते मी. चहा घेतल्यानंतर हे आपला चीजवाला आहे. हे चीज आपण असं करायचं. हे बघा, असं करायचं. हे बघा, हा माझा चीज डोसा. ठीक आहे, कसा वाटतोय नक्की सांगा कमेंट बॉक्समध्ये. ठीक आहे, तर 1 मिनिट. आता मी हा ना साधा एक डोसा बनवते. मला 2 डोसा बाद झालं. तर हा मी डोसा तवा पुसून घेते. बघा, पुसून का घेते हे बघा. आता ह्याला मी एक कडक डोसा बनवते. मला ना चीजवाला खाऊ वाटत होता, खूप दिवस झाला आणि चीज आणेन पण आणायला काय म्हणजे योगायोग नाही झाला. मग मी आता मला येस आलाय, तर येसला तर मला खायला देणं गरजेचं आहे ना. तर त्याच्यामुळं मग मला आहे ना, मला चीजवाला हे करत. आता ह्याला मी मक्कन लावते. ठीक आहे, हे बघा, मक्कन लावते तुमच्याच हाजे. ठीक आहे, हे बघा, मक्कन पण लावलं. आता ह्याला मी चांगला मस्त कडक करते एकदम. ठीक आहे, तोपर्यंत आपण हा डोसा कापलेला आहे ना, तर ते डोसा आपण आता बनवलेला आहे ना डोसा, तर त्याचं मी आपण काय करते ते बघा तुम्ही. ते बघा, तर ह्याचं मी आहे ना, आता हे चीज आहे. चीज तर नाही मला पाहिजे, तर ह्याचं 2 तुकडं करणार. असं 2 तुकडं करेन किंवा असं छोटे छोटे तुकडं पण करून आपण मुलाला पण देऊ शकतो. ठीक आहे, असं बघा, असं 2 तुकडे 4 तुकडे ह्याचं करू शकतो. तर आता मला एवढं बारीक करत बसत नाही मी. हे बघा, हे असं पीस पण तुम्ही मुलांच्या डब्याला देऊ शकता, चटणी संग पण देऊ शकता एकदम. बरोबर आहे का नाही. हे असं छोटे 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 पीस कापून सुद्धा मस्तपैकी जीवनाचा आनंद घ्या. जिंदगी पुन्हा नाही, गेलं की गेलं. हे बघा, चल तुमच्याने हे पण कापते वाटलं तर छोटं छोटं. हे बघा, हेच खरं जीवन आहे. आणि खरोखर सांगते, हे चीज पराठा, चीज डोसा एक नंबर. मस्त आहे. आणि त्याला संग चाय. आता हा डोसा बघा, बनलेला आहे मस्तपैकी एकदम. तर आपण ह्याचा आनंद घेऊ, आनंद घेत घेत खाऊया आपण. ठीक आहे, चला. चला, येस झोपलाय कारण की रातभर येस ताटलाय, त्याच्यामुळे येसला उठवत नाही सध्याला. तर येस मला मी मम्मी झोपतो, थोडंसं मला झोपून दे. तर हे बघा, मी खाते आता. वाव, बघा, मक्कन बघून टाकून एकदम मला चायमध्ये टाकून खाते. बघा, बघा, मस्त बी आहे. खरं सांगते, जीवनामध्ये आनंद घ्या, आनंद खावा. आनंदात खावा, एन्जॉय करा. लोक काय म्हणतात काय नाही त्याचा विचार नाही करत बसायचा.
बघा. आता मस्त हे साधा हे संग मस्त एन्जॉय करते. पाहिजे ते बनवते, पाहिजे ते खाते, एन्जॉय करते. ठीक आहे. पहिला व्हिडिओ मी सांगा बरं का बरं तुम्ही मी गेस्टला घेऊन कुठं जाणार. पहिला व्हिडिओ खाण्यासाठी, पहिलं मी खाण्यासाठी गेस्टला मी बाहेर घेऊन जाणार. वा. हां, खूप आनंद झाला इथं आला मुंबईला. मस्त वाटलं. आता तो झोपलाय, रातभर ताटलाय तो पण गाडीमध्ये बसून झोपला नाही, काहीच नाही. त्याला मुंबई यायचं होतं, मसाला होता सांग ना. मग ते सगळ्याचं सामान मग सगळं लक्ष द्यायला लागतं ना. मुलगा आहे ना शेवटी किती खेळतं, त्याला पण ध्यान टेन्शन होतं. पहिली गोष्ट मी रातभर झोपली ना, माहिती आहे का. सकाळी उठतं तो आला ना 5 वाजता, तेव्हा AC लावली, मस्त वेगळी AC लावली आणि तिथं दोघांना ताणून. मग आता उठलो, भूक लागायला लागली, 11 वाजल्या. तर मला येसतात उठवत म्हटलं पण मला झोपून दे, कारण ते रातभर टाकलाय ना. त्या झोपून त्यात 2-3 तास झोपून देते, पण मी जेवण बनवून घेते एकदा. हां, नुसतं मस्त फिरावते बघा. तुम्ही पण म्हणसाल पहिले तुमची जिंदगी कशी होती तसं करणार, तसं राहणार आम्ही. आता त्याचं कसं आहे, कॉलेज आहे सध्याला. आता 1 महिन्याचा कॉलेज आहे, गावाला एक संपून तो येतो ॲडमिशन घेईन. पुन्हा आपलं नव्याने जिंदगी चालू करूया. कोणाच्या आदत नको, कोणाच्या मदत नको. आपलं घर भलं काम भलं, घर भलं काम भलं. बरोबर आहे का नाही. आपला मसाला बनवायचा, मस्तपैकी खायचा बियचा, नो टेन्शन एकदम, आहे का नाही. किती भारी वाटतं ना खायला. तुम्ही यायचा ना माझ्याकडे मसाला घ्यायला, तुम्हाला पण असं डोसं द्या करत करत खायला. काय करत करत खायला द्या ना तुम्हाला डोसं, पाणी पिते. बघा किती पाणी पिले, पोट भरलं. पोरगाला पण पोट भरलं, आलं म्हणून पण पोट भरलं, डोसा खाऊन पण पोट भरलं, पाणी पिऊन पण पोट भरलं सॉरी. आणि तुम्ही मला बघितलं त्यात पण माझं पोट भरलं. तुम्ही मला लाईक केलं त्यात पण माझं पोट भरलं. आणि तुम्ही मला कमेंट केली त्यात पण मला पोट भरलं. तुमची राय तुम्ही लिहू शकता. मी येसला कुठं कुठं फिरायला घेऊन जाऊ ते पण मला कमेंटमध्ये लिहायला विसरू नका. चहा पिती, खूप छान वाटते. तर चला भावानं बहिणींना सगळ्यांना माझा नमस्कार. आणि असं तुमचं प्रेम राहून द्या माझ्यावर. तुमच्या आशीर्वादाने आज आला आपला यश मुंबईला. आज नाही तर उद्या तो राहायला पण येईल. ठीक आहे, टेन्शन घेऊ नका तुम्ही. तुमचा खूप सपोर्ट आहे आणि तुम्ही लोक मला खूप प्रेम करता. मला खूप भारी वाटलं. धन्यवाद सगळ्यांना, कोटी कोटी धन्यवाद. सगळं स्वामी तुमच्या सगळ्या इच्छा पूर्ण करतात. श्री स्वामी समर्थ. आणि स्वामींच्या कृपेने आपलं चांगलं चाललंय. आता तुमचा आशीर्वाद असून द्या, स्वामींचा आशीर्वाद आहे. आणि मी तुमच्यासाठी पण प्रार्थना करेन. ज्यांनी मला लाईक केलं आहे, फॉलो केलं आहे, कमेंट केल्यात, त्यांच्यासाठी पण मी फॉलो करेन. म्हणजे देवाला प्रार्थना करेन. तुम्हाला माहिती आहे, आपण स्वतःहून आपल्यासाठी प्रार्थना केली ना तर ती प्रार्थना आपल्या हे होत नाही. पण आपण जर लोकांसाठी प्रार्थना केली ना तर ते आपल्याला स्वामी म्हणतात की हे लोकांचा पण विचार करते, हिला पण हे द्या. म्हणून मी तुमचा पण विचार करते, सांगते. तुम्ही पण माझा विचार करा. ठीक आहे, चला मग बाय, लव यू.